तर आज मी तुम्हाला एक अशी जागा दाखवणार आहे जिथे आपला हनुमान महाराजांचा जन्म झाला. तर नमस्कार पब्लिक, स्वागत आहे आमच्या परत एक नवीन ब्लॉग मध्ये. आम्हाला ना हनुमान जन्मोत्सवाच्या पहिल्या दिवशी ना ज्योत घ्यायला जावं लागतं, त्यामुळे आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ज्योत घ्यायला निघालो होतो. आम्ही ना मागच्या वेळेस भद्रा मारुतीला गेलतो, या वर्षी आम्ही ना अंजनी पर्वताला जाणार आहे. आम्ही हनुमानांचं दर्शन घेतलं आणि निघालो अंजनी पर्वत. मी जे तुम्हाला हनुमान जन्मस्थान सांगत होतो ते म्हणजे अंजनी पर्वत, याला अंजनी हिल पण म्हणतात. आम्ही ना आता थोड्या वेळातच अंजनी पर्वत पोहोचलो होतो. आम्हाला येलो ना पायी ना 1-1.5 तासाचा ट्रॅक पूर्ण करायचा होता आणि वरतीच आपला हनुमान महाराजांचं मंदिर आहे. इथे ना आल्याला आमची गाडी फसली होती, म्हणून धक्का देऊन आम्ही पहिले गाडीवरती करून घेतली होती. आम्हाला नाही इथे येताच रात्र झाली होती बरं का. आता आम्ही गाडीतून ज्योत घेतली, सुरुवात केली पर्वत चढायला. आता मी तुम्हाला हनुमान महाराजांची कहाणी सांगतो. अंजनी मातेंनी या पर्वत होते महादेवांची घोर तपस्या केली होती, म्हणून महादेवांनी प्रसन्न होऊन पुत्र प्राप्तीचा वरदान दिला होता. म्हणून या पर्वताचं नाव अंजनी पर्वत असं पडलंय. पर्वतावर एकावर एक म्हणजे 3 डोंगर आहे आणि या 3 डोंगरापैकी पर्वतवरती अंजनी मातेंचं मंदिर आहे. तिथूनच थोडं पुढे हनुमान महाराजांचा पायाचा ठसा दिसतो. असं म्हणतात